मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज ठाकरे बंधू एकत्र येऊन आपला संयुक्त वचननामा जाहीर करणार आहेत। शिवसेना भवन इथं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा वचननामा प्रसिद्ध केला जाईल। विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये येणार आहेत। तर जो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांसाठी एक अत्यंत भावनिक क्षण मानला जातोय। आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे 16 मुद्द्यांचं प्रेझेंटेशन दिलं होतं। त्यानंतर आज मुंबईसाठी ठाकरे बंधूंचा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। या जाहीरनाम्यामध्ये काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे साधारण। तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत। शशिकांत शिंदे येत आहेत, उद्धवजी तर आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील। तर वचननाम्यामध्ये कोणते मुद्दे असू शकतात? मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा वाचवणं आणि तिथं आधुनिक शिक्षण देणं, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या सोडवणं, सखल भागामध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणं, मुंबईतील आरोग्य सुविधा अधिक कणखर आणि सक्षम करणं, बेस्ट बसचे दर आणि त्यातील सुविधांबाबत सुधारणा करणं। आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या शिवतीर्थ बाहेरून आहेत, मातोश्री बाहेरून आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आहेत आणि शिवसेना भवनाच्या आतून आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला श्रेयस यांच्याकडे जातो। श्रेयस, सकाळपासून सुद्धा मोठ्या हालचाली घडतायत शिवतीर्थावर, मग मनसेचे नेते असतील किंवा मग खासदार संजय राऊत असतील, काय नेमकं घडतंय शिवतीर्थावर? शेवटच्या क्षणापर्यंत वचननाम्यावर चर्चा सुरू आहे, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत? खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापासूनच आणि पर्यंतच आपण जे म्हणतो पासूनच आणि पर्यंत, कारण हे चर्चा अजूनही सुरू आहे। आपण जसं दाखवलं की वचननाम्यात अनेक गोष्टी असू शकतात, कारण आताच संजय राऊत पण इथून निघालेत आणि संजय राऊत निघाल्यानंतर अनेक गोष्टी आता समोर येतात दिसत। एक तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे जे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, त्यांचं खऱ्या अर्थानं काय करणार आहे। त्यासोबत आपण बघू शकतो तर मुंबई महानगरपालिकेच्या जे मराठी शाळा आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत। आजपर्यंत कोणाचाच मॅनिफेस्टो किंवा जाहीरनाम्यात ही गोष्ट नव्हती। विशेष म्हणजे हा जाहीरनामा नसून हा वचननामा आहे, कारण आपण वचन देतोय असं दोन्ही पक्षप्रमुख म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोललेत। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर गोष्टी आता शिवतीर्थावर सुरू आहेत, पण त्याच्या अगोदर जर आपण बघितलं गेलं तर महत्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की एकंदर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना ज्यांनी अनेक गोष्टी बदलून टाकल्या, अशीच योजना यावेळी या वचननाम्यात येते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हे पहिल्यांदा ते एकत्र वचननामा करतायत। त्यामुळे या वचननाम्यामध्ये शिवसेनेकडून आणि मनसेकडून आणि राष्ट्रवादीकडून काय काय इनपुट्स घेऊन हा वचननामा समोर लोकांच्या येतोय, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची जी समस्या आहे, वेस्टर्न साऊथमध्ये रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्या लोकांना पाणी 24 तास मिळावं ह्याच्यासाठी हे प्रयत्न करणार आहेत का? आरोग्य व्यवस्था आपल्याला काल कळलंय की अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जी प्रेझेंटेशन विक्रांत दिलं त्याच्यात पण आरोग्य सेवेवर सगळ्यात जास्त भर दिला गेला। म्हणजेच काय, आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत, तर मग सगळ्या गोष्टीमध्ये आपण मागे का पडलो पाहिजे हा प्रश्न देखील त्या लोकांनी उपस्थित केला। या सगळ्याबद्दल पाहायला गेलं तर आणि महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुंबईचा पाऊस आपण पाहिलाय अवकाळी पडतो, पण त्यासोबतच मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचतं। ते कसं काय टॅकल, ठाकरे बंधूंची सरकार तिकडे आली, महापालिकेत बसले तर काय करणार आहेत, त्याकडे सुद्धा या वचननाम्यामध्ये उल्लेख असू शकतो। त्यामुळे या सगळ्या उल्लेखांसोबत आता वचननामा आता तयार झालेला आहे। 12:30 ते 1च्या दरम्यान हे गोष्ट सेनाभवनात होणार आहे। 20 वर्षांनंतर तब्बल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सेनाभवनात जाणार आहेत, त्यामुळे 12:30च्या दरम्यान ते इथून निघतील। आता पाहायचं हे आहे की उद्धव ठाकरे त्या अगोदर इथे येत आहेत का, आणि इथून एकत्र जसं पुन्हा एकदाच अमित ठाकरे आदित्य ठाकरे इकडे शिवतीर्थावर पहिला आले आणि मग इकडून ते सेनाभवनात गेले, तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका गाडीतून पुन्हा एकदा तिकडे सेनाभवनात जातील। नाही, खरं श्रेयस, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आधी शिवतीर्थावर जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे
सध्या मातोश्री बाहेरून आहेत, आपण तिकडे नेमकी काय परिस्थिती आहे, तिकडे या अनुषंगाने काही चर्चा सुरू आहे का, त्यांच्याकडून समजून घेऊया. नंदकिशोर, काय सुरू आहे मातोश्रीवर? उद्धव ठाकरे आधी शिवतीर्थावर जाणार आहेत का मग थेट सेना भवनावर जाणार आहेत? काय नेमकं वातावरण आहे? काहीतरी चर्चा ऐकू येत असेल. नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर हाच मोठा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे हे राज ठाकरे ज्या ठिकाणी राहतात त्या शिवतीर्थावरती जाणार काय. सध्या जो कॉन्वॉय आहे उद्धव ठाकरेंचा तो आतमध्ये गेलेला आहे. अवघ्या काही वेळामध्ये 12 वाजलेले आहेत, 12:30 ते 1च्या दरम्यान खरं तर उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थच्या किंवा सेनाभवनच्या दिशेनं मार्गस्थ होतील, मातोश्रीवरून निघतील. मात्र सध्या त्यांचा जो कॉन्वॉय आहे तो सध्या आतमध्ये गेलेला आहे. त्यामुळे जी व्हीआयपी मुवमेंट आहे ती सध्या सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्यानं ते राज ठाकरेंकडे जातील आणि त्यानंतर शिवसेना भवनाकडे जातील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मिळते. मात्र प्रामुख्यानं वेगवेगळी वचननामा आहेत. पहिल्यांदाच राज ठाकरे हे सेना भवनामध्ये जातात, त्यामुळे हे कुठेतरी ऐतिहासिक सण आहे. पहिल्या वेळेला जेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे स्टेजवरती आलेले होते वरळी डोममध्ये, त्यावेळेला सुद्धा ऐतिहासिक मराठी माणसांच्या भावनेचा विषय कुठेतरी होता. आणि आता 20 वर्षानंतर कुठेतरी राज ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनामध्ये जातात. त्यामुळे हा सुद्धा कुठेतरी एक महत्वाचा विषय आणि महत्वाची एक भावनिक क्षण आहे. त्यामुळे मराठी माणूस सुद्धा कुठेतरी शिवसेना भवनाकडे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सध्या मातोश्रीवरती कोणतेही नेते नाहीत. मात्र काही वेळात जे उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवसेना भवनाच्या दिशेने निघतील, दादरच्या दिशेने निघतील. ते नेमके शिवतीर्थावरती जातात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या व्हीआयपी मुवमेंट जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं नंदकिशोर, खरं तर मातोश्रीमधून उद्धव ठाकरे निघतील, शिवतीर्थावरून राज ठाकरे निघतील आणि दोघं ज्या ठिकाणी जाणार आहेत, जिथं आज वचननामा प्रकाशित केला जाणार आहे त्या शिवसेना भवनामध्ये, जिथं हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे, तिथं आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. संदीप, काय वातावरण आहे? तयारी कशा प्रकारे सुरू आहे? नाही, तयारी तर जोरात सुरू आहे. कारण मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, राज्यातले तमाम त्या सगळ्यांसाठी हा एक वेगळा क्षण म्हणावा लागेल. राज ठाकरे इतक्या वर्षांनंतर विक्रांत येत आहेत. काही दिवसांपूर्वी ते शिवालयामध्ये देखील गेलेले होते आणि आता ही थेट दृश्य दाखवतोय. 3 खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शशिकांत शिंदे अशा 3 पक्षांचा हा वचननामा असणार आहे. आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील ठाकरे बंधूंसोबत गेलेल्या 10 जागांवर निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे आहे की हा वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सीएम डीसीएम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं काल जे भाषण झालेलं होतं वरळी डोममध्ये त्याला काही हो, आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत होते. शिवतीर्थाबाहेरून आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत, मातोश्री या निवासस्थानाबाहेरून आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आणि सेना भवनातून आपल्यासोबत संदीप राजगोळकर होते. तिघांनी आपल्याला आताच्या क्षणाचे अपडेट दिलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा प्रत्येक क्षणाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी घ्यायचे आहेत. तुर्तास तुम्हा तिघांचे आभार, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी आज ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. ठाकरे बंधू अर्थात ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांची युती मुंबई महापालिकेसाठी झालेली आहे आणि या तिघांचा संयुक्त वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या वचननाम्याचं प्रकाशन होणार आहे.